Good morning, all of you. Last two lecture discuss anticonvulsant and antiepileptic drug. ओके, त्यामध्ये आपण बघितलं डेफिनेशन ऑफ अँटीकॉन्व्हल्संट, अँटीपिलेप्टिक. अँटीकॉन्व्हल्संट म्हणजे काय, तर अँटीकॉन्व्हल्संट आर द डायव्हर्स ग्रुप ऑफ फार्माकोलॉजिकल एजंट यूज इन ट्रीटमेंट ऑफ एपिलेप्टिक सीझर. ओके, देन नेक्स्ट आपण बघितलं अँटीइपिलेप्टिक. देन नेक्स्ट त्याचे काही कंडिशन आहेत, त्या कंडिशन बघितल्यानंतर एपिलेप्टिक सीझरचे दोन ग्रुप आहेत, त्याचे ग्रुप बघितले. फर्स्ट इज जनरलाइज आणि सेकंड इज पार्शियल सीझर. देन नेक्स्ट आपण त्यामध्ये क्लासिफिकेशन बघितलं. सेकंड लेक्शन आपण एक्झाम्पल बघितलं, ज्यामध्ये फेनॉर्बिटन, मेफॉर्बिटल, फिनेटोइन, देन नेक्स्ट मिथोइन. सो टुडे स्टार्ट रिमेनिंग एक्झाम्पल. ओके, the next example is the ethitoin. It is differ from phenytoin in having जे पण ethitoin स्ट्रक्चर हे phenytoin पेक्षा कसं डिफर आहे. त्यामध्ये जे पण फर्स्ट बघू आपण एच इन्स्टेड ऑफ अदर फिनाइल ग्रुप. जे पण फिनेटोइनमध्ये फिनाइल ग्रुप असतो बरोबर, त्या जागेवर फक्त काय होतं, तुमचा फिनाइल ग्रुप रिमूव्ह होईल आणि त्या जागेवर कोणता ॲटम अटॅच होईल, तर हायड्रोजन ॲटम. ज्यावेळेस आपण इथेटोनचं स्ट्रक्चर बघतो त्यामध्ये काय होणार आहे, फर्स्ट इज फिनाइल ग्रुप रिमूव्ह होईल आणि त्यावर कोणता ॲटम अटॅच होईल, तर हायड्रोजन ॲटम. देन नेक्स्ट C2H5 ग्रुप ॲट पोझिशन 1. C2H5 ग्रुप ॲट पोझिशन 1 म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही इथेटोनचं स्ट्रक्चर ड्रॉ करता त्यामध्ये ॲट पोझिशन नंबर 1ला काय असणार, तुमचा C2H5 ग्रुप अटॅच असणार. C2H5 म्हणजे काय, तुमचा इथाइल ग्रुप. ओके, देन नेक्स्ट बघा आपण फिजिकल प्रॉपर्टी. इट ऑकर ॲज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. जे पण तुमचं इथेटोन ड्रग आहे तो कसा आढळतो, इट इज ऑकर ॲज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. त्याची पावडर कशी असते, एकदम व्हाईट क्रिस्टलाइन असते. देन नेक्स्ट इट इज ऑलमोस्ट ऑर्डरलेस. ऑलमोस्ट कसं असतं, ते ऑर्डरलेस असतं, टेस्टलेस. इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर अँड फ्रीली सोल्युबल इन क्लोरोफॉर्म. जे पण तुमचं इथेटोन ड्रग आहे, हा ड्रग प्रॅक्टिकली वॉटरमध्ये कसा असतो, इनसोल्युबल असतो, पण क्लोरोफॉर्ममध्ये कसं असतो, एकदम फ्रीली सोल्युबल असतो. ओके, देन नेक्स्ट बघा आपण स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. त्यामध्ये इट इज स्टोर इन वेल क्लोज कंटेनर. जे पण तुमचं इथेटोन ड्रग आहे हा कशामध्ये स्टोअर करायचं, कोणत्या कंटेनरमध्ये स्टोअर करायचं, तर तो वेल क्लोज कंटेनरमध्ये काय करतो आपण, त्याला स्टोअर करून ठेवतो. देन नेक्स्ट युजेस. इट इज यूज टू ट्रीट टोनिक सीझर. जर तुम्हाला टोनिक टाईप जर सीझर झाला असेल तर ह्यासाठी आपण काय करतो, हा इथेटोन ड्रग यूज करतो. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. जे पण इथेटोइन आहे बरोबर, इथेटोइनचं जे पण फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन त्यामध्ये इट इज अवेलेबल इन द फॉर्म ऑफ टॅबलेट. ते टॅबलेट फॉर्ममध्ये ते अवेलेबल आहे आणि त्याचं ब्रँड नेम आहे पिगॉनॉइन. ओके, इट इज अ ब्रँड नेम ऑफ इथेटोइन, काय तर पिगॉनॉइन हे काय त्याचं ब्रँड नेम आहे. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया इथोसक्सिमाइड. त्यालाच आपण काय म्हणतो, इथोसक्सिमाइड. त्याची केमिस्ट्री बघूया आपण. इट इज सक्सिमाइड डिरेटिव्ह. जे पण आपण इथोसक्सिमाइडचं एक्झाम्पल बघतोय ही कशी डिरेटिव्ह, तर सक्सिमाइड डिरेटिव्ह. इट कंटेन पायरोलिडिन हेटेरोसायकल. जे पण आपण बघतोय बेसिक माहिती कशी आहे तुमची, पायरोलिडिन हेटेरोसायकल आहे बरोबर. इट इज अ कंटेन पायरोलिन हेटेरोसायकल. देन नेक्स्ट 2 ऑक्झो ग्रुप आर प्रेझेंट ॲट 2 and 4 पोझिशन. 2 ऑक्झो ग्रुप प्रेझेंट ॲट कार्बन नंबर 2 and 4. हा नंबर 2, हा नंबर 4 बरोबर. यामध्ये बघितलं आपण तो ॲट कार्बन 2 and 4 पोझिशनला काय तुमचं 2 ऑक्झो ग्रुप अटॅच आहे. 1 2 3 4 5 ॲट 2 and 5 पोझिशन, प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर ॲट 5 पोझिशनला काय तुमचं ऑक्झो ग्रुप अटॅच आहे. देन 1 इथाइल अँड 1 मिथाइल ग्रुप इज अटॅच टू ॲट 3 पोझिशन. ओके, जो पण 3 पोझिशन आहे, 3 पोझिशनला काय असणार तुमचं
1 इथाईल आणि 1 मिथाईल ग्रुप अटॅच असणार आहे. हे बघा 1 इथाईल म्हणजे तुमचा C2 अँड H5. ओके 1 इथाईल 1 मिथाईल ग्रुप आहे अटॅच टू 3 पोझिशन. ही 3 पोझिशन बरोबर. इथाईल म्हणजे तुमचा C2 अँड H5 हा ग्रुप आणि देन मिथाईल म्हणजे तुमचा CH3 हा ग्रुप. इट इज अ बेसिक केमिस्ट्री ऑफ इथोसक्सिमाइड. देन नेक्स्ट आपण डिस्कस करूया केमिकल नेम. ओके केमिकल नेम ऑफ इथोसक्सिमाइड. 3 इथाईल 3 मिथाईल पायरुलिडिन. बेसिक मॉइटी पायरुलिडिनचे स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. ओके देन नेक्स्ट 3 इथाईल 3 मिथाईल 3 इथाईल 3 मिथाईल. ॲटो कार्बन नंबर 3 बघायचं. ॲटो कार्बन नंबर 3 त्यामध्ये 3 इथाईल मीन्स 1 इज अ इथाईल ग्रुप अँड अनदर इज अ मिथाईल ग्रुप. 2 ग्रुप वाटायचे कार्बन नंबर 3 ला. हे झालं 3 इथाईल 3 मिथाईल पायरोडिन. 2,5-डायोन 2,5-डायोन मीन्स ॲटो कार्बन नंबर 2 अँड 5 ला काय असणार तुमचा ऑक्झो ग्रुप काय असणार अटॅच असणार. हे झालं तुमचं केमिकल नेम ऑफ इथोसक्सिमाइड. 3 इथाईल 3 मिथाईल पायरोडिन 2,5-डायोन. ओके देन नेक्स्ट बघूया आपण फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये इट इज व्हाईट पावडर इट इज वॅक्सी सॉलिड. ॲज अ वॅक्सी सॉलिड फॉर्ममध्ये पण ते आढळतं. नेक्स्ट इट इज ओडरलेस वट सम टाइम इज अ कॅरेक्टरिस्टिक ओडर अँड इट्स स्लाइटली बिटर टेस्ट. इट इज फ्रीली सोल्युबल वॉटर. हे काय तुमचं वॉटरमध्ये एकदम कसं आहे फ्रीली सोल्युबल आहे. देन नेक्स्ट स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन म्हणजे इट इज स्टेबल इन एअर. हे एअरमध्ये कसं स्टेबल असतं. देन लाईट अँड ॲट अ 30°C. आता 30°C कसं ते स्टेबल असतं. इट इज स्टोर इन व्हेरी क्लोज कंटेनर. ॲज अ व्हेरी क्लोज कंटेनरमध्ये आपण काय करतो ते स्टोर करून ठेवतो. देन नेक्स्ट युजेस इट इज अ ड्रग ऑफ चॉईस टू ट्रीट पिटिमल एपिलेप्सी. जर तुम्हाला जर ऑप्शन सिझरचं टाईपमध्ये जर डिसीज झाला असेल तर त्यासाठी आपण करतो हा ड्रग यूज करतो. देन नेक्स्ट डोसेस फॉर्म. त्यामध्ये कोणकोणते डोसेस फॉर्म येतात. फर्स्ट इज अ कॅप्सूल अँड इलेक्झर. हे त्याचं डोसेस फॉर्ममध्ये. ओके त्यानंतर ब्रँड नेम म्हणजे याचं तर इमिसाइड अँड झोरोंटिन. इमिसाइड अँड झोरोंटिन इज द ब्रँड नेम ऑफ इन दिस ड्रग. ओके सो देन नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण ट्रोऑक्सिडोन. त्याला आपणच त्याला अल्टरनेटिव्ह नेम आहे ट्रायमिथाडायोन. ओके त्यामध्ये बघा आपण बेसिक केमिस्ट्री याची. इट इज ऑक्झोझोलिडिन 2,4-डायोन डेरिव्हेटिव्ह. जे पण आपण एक्झाम्पल बघतोय हे कसे डेरिव्हेटिव्ह तर ते ऑक्झोझोलिडिन 2,4-डायोन डेरिव्हेटिव्ह. 2,4-डायोन म्हणजे 2 and 4 पोझिशनला काय असणार तुमचा ऑक्झो ग्रुप असणार. ओके इट कंटेन ऑक्झोझोलिडिन टेट्राहायड्रोऑक्झोझोल हेट्रोसायकल. जे पण इट कंटेन ऑक्झोझोलिडिन हेट्रोसायकल म्हणजेच काय त्यामध्ये टेट्राहायड्रोऑक्झोझोल काय असणार त्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट 2 ऑक्झो ग्रुप आर प्रेझेंट ॲट अ 2 and 4 पोझिशन. ॲट अ कार्बन नंबर 2 and 4 पोझिशनला काय असणार 2 ऑक्झो ग्रुप प्रेझेंट असणार आहे. 3 मिथाईल ग्रुप आर अटॅच टू 3,3,5 पोझिशन म्हणजे ॲट अ कार्बन नंबर 3 अँड कार्बन नंबर 5 ला काय 2 ग्रुप काय असणार आहे. अशा प्रकारे पूर्ण 3 मिथाईल ग्रुप काय असणार आहे रिंग स्ट्रक्चरमध्ये अटॅच असणार आहे. ओके इट इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ ट्रायमिथाडायोन. देन नेक्स्ट बघूया आपण त्याचं केमिकल नेम आहे 3,5,5-ट्रायमिथाईल ऑक्झोझोलिडिन 2,4-डायोन. 3,5,5-ट्रायमिथाईल 3,5,5-ट्रायमिथाईल म्हणजे ॲट कार्बन नंबर 5 जी पण पोझिशन आहे 3 and 5 पोझिशनला काय असणार तुमचं ट्रायमिथाईल ग्रुप काय असणार अटॅच असणार. त्यानंतर ऑक्झोझोलिडिन 2,4-डायोन ऑक्झोझोलिडिन म्हणजे ॲट कार्बन नंबर 2 and 4 पोझिशनला काय असणार तुमचं 2 ऑक्झो ग्रुप अटॅच असणार. हे झालं पूर्ण केमिकल नेम. ओके देन नेक्स्ट बघा आपण प्रॉपर्टीज. इट ऑकर ॲज अ कलरलेस ग्रॅन्युलर क्रिस्टल हॅव्हिंग स्लाइट
कॅम्फोर लाईक ओल्डर, जो पण तुमचा ड्रग आहे, ओके, हा ड्रग आहे तुमचा ट्रॉक्झिडोन, ओके. त्याचा ऑर्डर कसे आहे, त्याचे ग्रॅन्युलर क्रिस्टल सारखे, आणि त्याची स्लाइटली कसं ऑर्डर आहे त्याची, तर कॅम्फोर लाईक, जो पण तुमचा कापूर, फॉर एक्झाम्पल तुमचा कापूर असतो बरोबर, त्यासारखं काय त्याचं ऑर्डर येत असतो. नेक्स्ट, इट इज सोल्युबल इन वॉटर अँड फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल. वॉटरमध्ये काय येते तुमचं सोल्युबल आहे, पण फ्रीली सोल्युबल कशामध्ये, अल्कोहोलमध्ये. इट इज पार्टिसिपेटेड बाय बेरियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. ज्यावेळेस तुम्ही बेरियम हायड्रॉक्साईड सोल्युशन बरोबरचे ॲडिशन करता, त्यावेळेस काय होतं मध्ये, हे काय करतं तुम्हाला PPT फॉर्म करतं, ओके. देन नेक्स्ट बघा आपण त्याची स्टोरेज कंडिशन, तर इट इज स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर, ओके. देन नेक्स्ट युजेस, इट इज यूज ॲज अ अँटी एपिलेप्टिक ऑप्शन सीझर. ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन सीझर जर झालं असेल त्यावेळेस आपण करतो हा ड्रग यूज करतो. देन नेक्स्ट बघूया आपण फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, ओके. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनमध्ये कोणकोणते फॉर्म्युलेशन त्याचे, ट्रॉक्झिडोन कॅप्सूल, ट्रॉक्झिडोन टॅबलेट अँड ट्रॉक्झिडोन ओरल सोल्युशन, अशा प्रकारचे जे पण फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनचे फॉर्म्युलेशन. देन नेक्स्ट ब्रँड नेम, त्यामध्ये ट्रायोडोन अँड ट्रायमिडोन, ट्रायडायोन अँड ट्रायमिडोन, हे काय त्याचे ब्रँड नेम, ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण पॅरामिथाडायोन. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण पॅरामिथाडायोन. त्याचं केमिकल नेम आहे 5-इथाइल 3,5-डायमिथाइल ऑक्झाझुल्डिन 2,4-डायोन. हे बेसिक स्ट्रक्चर कसे, तुमचं बेसिक मोलॅक्युल ऑक्झाझुलिडायोनची, बरोबर. त्यानंतर त्याचं आपण बघूया केमिकल नेम 5-इथाइल. 5-इथाइल मीन्स ॲट अ कार्बन नंबर 5ला काय तुमचं इथाइल ग्रुप अटॅच आहे, ओके, हां. देन नेक्स्ट 3,5-डायमिथाइल, म्हणजे ॲट पोझिशन नंबर 3ला काय तुमचं एक मिथाइल ग्रुप अटॅच असणार आहे, आणि दुसरा 5 पोझिशनला एक काय असणार आहे, हा 5 पोझिशनला आहे मिथाइल ग्रुप, अशा प्रकारे 2 मिथाइल ग्रुप अटॅच असणार आहे. मिथाइल म्हणजे तुमचा CH3 ग्रुप, आणि इथाइल म्हणजे तुमचा C2H5 हा ग्रुप असतो, बरोबर. देन त्यानंतर ऑक्झाझुल्डिन 2,4-डायोन. ऑक्झाझुल्डिन 2,4-डायोन म्हणजे काय, तर ॲट अ कार्बन नंबर 2 म्हणजे हा, आणि कार्बन नंबर 4 हा, हे काय तुमचा ऑक्झो ग्रुप अटॅच असणार. ऑक्झो ग्रुप म्हणजे काय, डबल बॉन्ड O. हा ऑक्झो ग्रुप तुमचा ॲट अ कार्बन नंबर 2 आणि 4ला काय असणार, तो अटॅच असणार. अशा प्रकारे झालं केमिकल नेम ऑफ पॅरामिथाडायोन. देन नेक्स्ट बघू आपण त्याचे प्रॉपर्टीज. इट इज क्लिअर ओडरलेस लिक्विड हॅव्हिंग अन ॲरोमॅटिक ओडर. जे पण तुमचं पॅरामिथाडायोन आहे, हे काय तुमचं लिक्विड क्लिअर कलरलेस लिक्विड असतं, बरोबर. त्याची ऑर्डर कशी असते, तर ॲरोमॅटिक आहे. देन नेक्स्ट, इट इज स्प्राइंगली सोल्युबल इन वॉटर अँड फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल. ही त्याची सोल्युबिलिटी. देन नेक्स्ट स्टोरेज कंडिशन, इट इज स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर. देन नेक्स्ट बघूया आपण युजेस ॲज अंडर ट्रायमिथाडायोन. आपण जे पण ट्रायमिथाडायोनचे एक्झाम्पल बघितले सेम ॲज इट इज, हे कशाचे युजेस, हे पण तुमचे पॅरामिथाडायोनचे युजेस आहे. देन नेक्स्ट डोसेज फॉर्म, त्यामध्ये इट इज अवेलेबल इन द फॉर्म ऑफ कॅप्सूल अँड ओरल सस्पेन्शन. जे पण डोसेज फॉर्म आहे तुमचा पॅरामिथाडायोनचा, हे कशामध्ये, तर कॅप्सूल अँड ओरल सस्पेन्शन. देन नेक्स्ट युजेस, सॉरी ब्रँड नेम. ब्रँड नेम काय तर त्याचं, तर पॅराडायोन. पॅराडायोन काय याचं, पॅराडायोन इज अ ब्रँड नेम ऑफ तुमचं पॅरामिथाडायोनचं ड्रग्स. देन नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. लास्ट एक्झाम्पल कार्बामोझेपिन. कार्बामोझेपिन, इट इज इम्पॉर्टंट example of in this class. Last example carbamazepine. It is imidazole 5-hydrodibenzobenzene derivative in which carbamyl group present at a 5 position. Thus it is tricyclic compound with 7 member azepine and central tree. आपण जे पण कार्बोझेपिन बघतोय तर त्याची की त्यामध्ये 7 मेंबर रिंग आहे. इट इज अ ट्रायसायक्लिक कंपाऊंड. जे पण सेंट्रल त्याच्यामध्ये पूर्ण इज अ, म्हणजे त्या ट्रायसायक्लिक म्हणजे काही त्याचं 3 सायकल कंटेनिंग काय असेल तुमचे स्ट्रक्चर असेल. त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघूया आपण. इट इज व्हाईट टू येलोइश
white crystalline powder. It is a white to yellowish white crystalline powder. Then next, it is odorless and tasteless. त्याला कुठल्या प्रकारचे odor आणि टेस्ट नाही, and has a slightly bitter taste. जे पण थोडे फार प्रकार आहेत त्याला कुठली टेस्ट असते तर बिटर टेस्ट असते. Then next, it is very slightly soluble in water and soluble in alcohol. It is very slightly कशामध्ये असतं ते वॉटरमध्ये सोल्युबल असतं. And then next, soluble in alcohol. Then chemical property, when it is heated with nitric acid on water bath, it gives orange red color. ज्यावेळेस तुम्ही कार्बोझेपिन काय करता, प्रेझेन्स ऑफ ॲडिशन ऑफ नायट्रिक ॲसिड ऑन वॉटर बाथ तुम्ही हीट करता, त्यावेळेस तुम्हाला कोणता कलर प्रोड्यूस होतो तर ऑरेंज रेड कलर हा तुम्हाला कलर प्रोड्यूस होतो. देन नेक्स्ट, स्टोरेज कंडिशन, इट इज स्टोर इन वेल क्लोज कंटेनर. देन नेक्स्ट आपण युजेस as an anticonvulsant to treat mainly complex partial seizure and also in the treatment of chronic tonic seizure and simple partial seizure. जे पण टाईप आहे सिझरचे त्यामध्ये तुमचं क्लोनिक सीझर असेल, सिम्पल पार्शियल सीझर असेल, कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर असेल, यामध्ये काय करतो आपण हा ड्रग यूज करतो कार्बोझेपिन. देन नेक्स्ट, टू ट्रीट पेन असोसिएट विथ ट्रिजेमिनल neuralgia, also in glossopharyngeal and neuralgia. जे पण ट्रायजेनिमल न्यूरोलॉजी असतं, म्हणजे जे पण तुमची स्किन असते, स्किन म्हटलं जे पण चेतातल्या भागात काय करतात ते वेदना होत असतात, त्या वेदना कमी करण्यासाठी आपण करतो कार्बोझेपिन हा ड्रग यूज करतो. देन नेक्स्ट, युजेस टू ट्रीट अल्कोहोल विथड्रॉल सिम्पटम, to treat alcohol withdrawal symptom. Then next, to treat diabetes in spiders. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पेशंट जर डायबिटीज इन्सायटन्स असेल त्यासाठी आपण काय करतो कार्बोझेपिन हा ड्रग यूज करू शकतो. देन नेक्स्ट, डोसेस फॉर्म, म्हणजे कोणकोणते डोसेस फॉर्म तर त्यामध्ये डोसेस फॉर्म ऑफ कार्बोझेपिन, त्यामध्ये तुमचं टॅबलेट असेल अँड मिक्सचर असेल. ओके, अशा प्रकारे आपण पूर्ण एक्झाम्पल बघितले. थँक्यू सो मच. तर आज आपला हा पूर्ण टॉपिक बघितला आपण याच्यामध्ये. ओके, अँटी कॉन्व्हर्जन्ट अँड अँटी सीझर यामध्ये आपण पूर्ण डेफिनेशन आहे, क्लासिफिकेशन इन डिटेलमध्ये पूर्ण एक्झाम्पल बघितले, त्याचे स्ट्रक्चर बघितले. ओके, अशा प्रकारे हा टॉपिक आपला संपला. थँक्यू सो मच.